श्री गुरुदेव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्रीमद्दासबोध दशकाठवा समास सहावा दुश्चित निरूपण. श्रीराम श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी. मोक्ष लाभे किता दिवसी हे मद निरोपावे. ऐका याचे प्रत्युत्तर कथेसी व्हावे निरोत्तर. सत्संगाचा विचार ऐसा असे. लोहो परिसेसी लागला थेंबुटू सागरी मिळाला. गंगे सरिते संगम झाला तक्षणी. सावध साक्षपी आणि दक्ष तया सतत्काळची मोक्ष. इतरांचं ते अलक्ष लक्षले नवसे. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंतान लगे वेळ. अनन्यास तत्काळ मोक्ष लावे. प्रज्ञावंताणी अनन्य तयास न लगे एक क्षण. अनन्य भावार्थी विण प्रज्ञा खोटी. ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलले असे सकळ. श्रुती होऊन या निच्छळ अवधान द्यावे. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. श्री गुरुदेव. अनंत श्री विशेष जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त गुरुबंधू आणि गुरुभगिनी या सर्वांनाच माझा सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव. भाविको, मागील आठवड्याच्या संतसंगामध्ये आपण पाहिलं की संतांच्या सहवासात आल्यानंतर आपणाला मोक्ष केव्हा प्राप्त होईल हा त्यातला मूळ प्रश्न होता. मग आपणाला मोक्ष केव्हा प्राप्त होतील तर ह्याच्यासाठी आपणाला आजपर्यंत बाबा का मोक्ष प्राप्त झाला नाही किंवा आपण एवढे दिवस संतसंगामध्ये आहोत तर बऱ्याच साधकाचा प्रश्न असतो की आपण साधना करतो संतसंगामध्ये येतो तरीसुद्धा आम्हाला मोक्षप्राप्ती का नाही झालेली. तर यावरती समर्थ आपणाला एक छोट्याशा दृष्टांतावरून एक आपणाला सांगतात की आपला का बरं ह्या संतसंगामध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती का होत नाही. तर आपला काय असतो तर कुठल्याच देवावरती विश्वास नसतो. आपलं मन कधीच एका ठिकाणी स्थिर नसतं. आपण साधना करत असतो पण त्या साधना किती वेळ आपण करतो आणि त्या साधना करत असताना आपण किती एकाग्र होत असतो हे जर आपण स्वतःच्या मनाला जर विचारलं तर खरं तेच उत्तर मिळत असतं. कारण आपलं मन हे आपल्याला खरं उत्तर देणार आहे. कारण जगात आपण सगळ्यांना फसवू शकतो परंतु मनाला कधीही कोणी फसवू शकत नाही. मग आपण इथं साधना करतो संतसंगामध्ये येतो तरीसुद्धा आपल्याला का बरं मोक्ष मिळत नाही. तर एक आपण छोट्याशा दृष्टांतावरून पाहूया की आपलं मन कसं असतं. आपण साधनेसाठी बसलेलं असतं पण आपलं चित्त कसं विचलित होतं हे याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. भाविक एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामधले सकाळची वेळ आहे. सगळे जे कुटुंबातले जे व्यक्ती असतात ते सगळेजण आपापल्या कार्यामध्ये दंग असतात. जे कुटुंब प्रमुख असतात हे कुटुंब प्रमुख
देवघरामध्ये पूजा अर्चा चाललेली असते आणि अशा वेळेला बाहेरून एक व्यक्ती येते आणि त्यांना विचारते की हो पंत आहेत का घरात. तर सुनबाई घरामध्ये असतात. आता ह्या सुनबाईने सांगितलं की नाही तो ते बाहेर गेलेत. आता बाहेर गेलेत म्हणल्यानंतर पंत तर साक्षात घरात होते, ते देवपूजा करत होते आणि त्यांच्या कानावरती हे सुनबाईंचे शब्द पडले की पंत बाहेर गेलेत म्हणून. आणि ह्यानी मग थोडंसं त्यांचं चित्त विचलित झालं, मी इथं आहे असं असताना सुनबाईंनी सकाळ सकाळ खोटं का सांगितलं. आणि मग त्यांनी थोडंसं कशीबशी तरी पूजा आवरली आणि पूजा आवरून ते घरात सुनबाई स्वयंपाकघरात गेले आणि सुनबाईला विचारलं, का गं सुनबाई मी घरात आहे, देवपूजा करतो, हे तुला माहीत असतानासुद्धा तू खोटं का बोलीस, मी बाहेर गेलो म्हणून का सांगितलं. त्यावेळेला सुनबाई अतिशय नम्रपणानं सांगते की मामनजी आपण देवपूजा करत होता, कारण ही देहाला सवय लागलेली होती आणि त्या सवयीनुसार तुम्ही ते काम करत होता, परंतु तुमचं जे चित्त होतं हे चित्त केव्हाच हरिजन वस्तीमध्ये गेलं होतं. आता ते हरिजन वस्तीमध्ये का गेलं होतं, त्यांच्या घरामध्ये एक बैल मेलेला असतो आणि त्या बैलाचं पुढे काय विल्हेवाट लावायची हे त्यांच्या विचारात डोक्यामध्ये विचार चाललेला असतो आणि त्याच विचाराच्या अवस्थेमध्ये त्यांनी पूजा करत होती. आणि मग अशा वेळेला ह्या सुनबाईला ज्या वेळेला विचारलं गेलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाहेर गेलेत म्हणून. मग हे जे सुनबाईला जी काही अवस्था प्राप्त झाली तर ती अवस्था कशामुळे प्राप्त झाली, तर सुनबाई ही काय करत होती, तर देह म्हणजे काम करत असताना सुद्धा ती परमेश्वराचं चिंतन करत होती. आणि इथं जे सासरेबुवा आहेत हे सासरेबुवा देहानं पूजा अर्चा करत होते, पण मन मात्र त्यांचं त्या पूजेमध्ये नव्हतं. आणि अशीच आपली अवस्था होत असते. ज्या वेळेला आपण संत संघामध्ये येत असतो त्यावेळेला आपण काय करतो, तर मन घरामध्ये ठेवलेलं असतं. साधनेमध्ये बसतो त्यावेळेला सुद्धा आपलं मन कुठेतरी दुसरीकडे भरकटत गेलेलं असतं. आणि अशा प्रकारे जर आपण तासनतास साधना केली तरीसुद्धा आपल्या मनाची एकाग्रता साधत नाही. आणि म्हणून आपल्या जगद्गुरू तात्पर्य काय की तो जो सासरा होता हा सासरा देवपूजा करत होता, पण शरीरानं. मन कुठे होतं की घरामध्ये आपला बैल मेलेला आहे, तो आता बाहेर नेला पाहिजे, तो आता उचलायला कोणाला आणायचा, कधी कोण भेटेल, लोक कसा घेऊन जातील, त्रास तर आपल्याला जास्त होणार नाही ना, खर्च तर येणार नाही ना, पूजा आटपल्यानंतर लवकर जाऊन त्या अमक्याला बोलवून आणूया, अशा प्रकारचे मनामध्ये विचार. त्यामुळे जरी आम्ही शरीरानं देवाच्या समोर असलो तरीसुद्धा असून नसल्यासारखे आहोत. आमच्या ताईनं हेच सांगायचं आपल्याला की आम्ही सुद्धा संत संघामध्ये येतो, बसतो. काही जणांचं तंबाखू चुना खाणं चालूच असतं, काही जणांना काय ऐकायचं हे आम्ही नेहमीच ऐकलेलं आहे. आम्ही कधीपासूनचे जुने आहोत. स्वामी खाली जुन्या मठात बसायचे तिथपासून आम्ही जातो. आता लोक म्हणतात म्हणून संत संघाला जायचं, हे सगळं आम्हाला माहितीच आहे. असे लोक कितीही वेळा जरी संत संघाला आले तरी मोक्ष मिळणार नाही. संत संघ ही कार्यशाळा आहे. या कार्यशाळेमध्ये येऊन आपल्याला घडायचं आहे. त्यामुळे इथं किती वेळा येतोय याला महत्त्व नाही, कसे येतो, कसे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, समाविष्ट कसे होतो, सामील कसे होतो आणि विलीन कसे होतो या संत संघात, त्याला महत्त्व आहे. ते फार महत्त्वाचं असतं. आपला विश्वास नसतो असं नाही, आपला विश्वास असतो, परंतु दुच्छिती म्हणून जे सांगितलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी, ते दुच्छितीचं लक्षण आहे की कुठल्याच गोष्टीमध्ये स्टिकअप राहायचं नाही. कुठलीच गोष्ट जी आहे ती पक्क्या निर्धारानं करायची ना. आपण संत संघाला येतोय, आपला निर्धार काय पाहिजे, मी दर आठवड्याला 1 तास इथे घालवतो. येण्यासाठी, घराकडून येण्यासाठी जो काय मला वेळ जातो, प्रत्येकाला तर कमी जास्त वेळ जातो, आणि जाण्यासाठी वेळ जातो. माझा वेळ किती गेला आठवड्यातून फुकट. मग या आठवड्यातून जो मी वेळ घालवला याच्यात काय मिळवलं का आपलं टाईमपास म्हणून करण्यासाठी गेलो, की स्वामी आपल्याला बघतायत म्हणून गेलो, की लोक मला काय म्हणतील याच्यासाठी गेलो. हा निश्चय फिक्स पाहिजे. मला या ठिकाणी एक प्रसंग आठवतो कांदेवाल्याचा. एका चोरानं
कांदेवाल्याच्या शेतामध्ये घुसला आणि कांदे चांगले तयार झालेले होते, ते काढले. एक पोताभर कांदा भरला. मला वाटतं लासलगावलाच हा प्रकार घडलेला असेल. पोत्यामध्ये कांदे भरले, पाठीवर टाकणार आणि आता बाहेर पडणार, इतक्या शेतकरी आला. शेतकऱ्याने बघितलं की हा कोणतरी चोर आपल्या शेतातले कांदे घेऊन चालला आहे, म्हणून तो जाऊन राजाकडे तक्रार करतो. त्याला मुद्देमाल असं पकडून देतो राजाकडे. राजाला राग येतो. राजा म्हणतो, अरे ह्यानी श्रम घ्यायचं आहे आणि तुम्ही चोऱ्या करायचे, हा काय प्रकार? म्हणून तर राजा त्याला शिक्षा देतो. तर राजानं सांगितलं, बघ बाबा, तू कांदे चोरलेस, तुला मुद्देमाल असं पकडला आहे, तुला शिक्षा झाली पाहिजे. चोर म्हणाला, हो झाली पाहिजे. मग मी तुला 2 प्रकारच्या शिक्षा देतो, तू कुठली ती शिक्षा निवडायची आहेस. चोर पण म्हणाला, राजा फार महात्मा दिसतोय, शिक्षा देऊन टाकायची तो मलाच विचारतोय. बरोबर म्हणाले, महाराज तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल. महाराज म्हणाले, तसं नको, तू निश्चय कर, मी कशाला तुझ्यावर लादायचं. जसं आता हा दृष्टांत सांगण्यापाठीचा उद्देश माझा तोच आहे. मी कशाला लादायचं तुमच्यावर की तुम्ही आत्मज्ञान मिळवा, आत्मज्ञान मिळवा, आत्मज्ञान मिळवा. तुम्ही ठरवायचं आहे की मी आठवड्यातून इतका वेळ फुकट घालवतो, इतका वेळ देतो, फुकट घालवायचं की सार्थकी लावायचं. कारण संत संघ ही कार्यशाळा आहे, आत्मज्ञान मिळवण्याची कार्यशाळा आहे. त्या तिथे आलेले असतो आपण. तिथे जर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे नीट ऐकलं, त्याची अंमलबजावणी केली, गुरूंनी नियोजन करून दिलं, अंमलबजावणी पण तेवढीच महत्त्वाची, ती करायची असते. आपण ती केली तर जन्माचं नक्की सार्थक होणार. समर्थ रामदास स्वामींना हा साधकांनी प्रश्न विचारला आहे, मोक्ष कधी मिळणार? म्हणून अंमलबजावणी फार महत्त्वाची असते. तेव्हा त्या चोराला सांगितलं 2 प्रकारची शिक्षा आहे, त्यातली एक शिक्षा तू निवडायचीस. चोर म्हणाला, सांगा महाराज. तर त्यांनी सांगितलं महाराजांनी की हे तबक ठेवलं, या तबकामध्ये एवढे एवढे मोठे 50 कांदे आहेत, हे 50 कांदे तू खाल्ले पाहिजेस एका वेळी. ही एक शिक्षा आहे. आणि दुसरी शिक्षा, ती जर तुला मान्य नसेल तर त्यानं श्रम केलेलं आहे आणि त्याचा श्रम घालून त्यानं जे मिळवलेलं आहे उत्पन्न ते चोरी करतोस, ते योग्य नाही. म्हणून 50 चापकाचे फटके कातडी फुटेपर्यंत खावे लागते. आता 2 शिक्षा आहेत, यातली कुठलीही निवड. चोर मनात म्हणाला, काय राजा आहे मूर्ख, शिक्षा दिले, चापकाचे फटक्याची शिक्षा मला द्यायची, तो मला चॉईस देतो कांदे खाऊ शकतोस म्हणून, आपण कांदेच खाऊया ना. म्हणून तो सांगतो, महाराज मला आपली पहिली शिक्षा मान्य आहे. राजा म्हणतो, काय मान्य आहे? 50 कांदे खायची. राजा मनातल्या मनात हसतो. चोराला काय कळत नाही. चोराला वाटतं राजाला किती बेवकूफ बनवलं आपण, आणि म्हणून म्हणतो 50 कांद्याची शिक्षा मला मान्य. राजा म्हणत सुरू, आणि कांदे खायला सुरुवात करतो चोर. आता 50 कांदे खाल्ले की चोर सुटणार आहे. त्यामुळे 1 कांदा खातो, 2 कांदे खातो, 3रा कांदा खाल्ल्याबरोबर अंगात आग व्हायला सुरुवात होते, डोळ्यामध्ये आग व्हायला सुरुवात होते, उष्णता वाढायला सुरुवात होते, आणि इतकी वाईट परिस्थिती होते त्याची, तोंडाची आग झालेली असते. लघवीला झाले की संडासला तेच पण कळले नसते परिस्थिती झाली. आणि म्हणतो, महाराज आता नको, 3 झाले, 3 आता नको, बस. महाराज म्हणाले, असं चालणार नाही, 50 कांद्याची शिक्षा आहे, खाल्ली पाहिजे. नको महाराज. नको म्हटल्याबरोबर महाराजांनी सेवकांना सांगितलं, बघतो काय, सुरू दुसरी शिक्षा. दुसरी शिक्षा सुरू म्हटल्याबरोबर तो सेवक येतो, चांबड्याचं चाबूक असतं, तर धाड 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 सपासप मारायला सुरुवात करतो. 1 2 3 4 5 असं 8-10 फटके त्याच्या बसतात. इतके वरमी बसतात की घायाळ होतो आणि खाली बसतो. त्या चोराला आठवतं, महाराजांनी विचारपूर्वक शिक्षा दिली होती हो. आपल्याला वाटलं ती सदासजी, म्हणजे काय त्याच्यात घेण्यासारखं आहे. तसं आम्ही संत ज्यावेळी तुम्हाला संत संघातून सांगण्याचा प्रयत्न करतो, वेगळ्या भाषेमध्ये, म्हणजे वेगळ्या पद्धतीची उदाहरणं देऊन सोपं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. हेतू हा असतो की तुम्हाला ते समजावं आणि तुम्ही ते उचलावं. आम्ही जसे घडलो तसे तुम्ही घडावेत. कारण हे आम्हाला बाळकडू आमच्या संत कुळीतून, आमच्या जातकुळीतून शिकवलेलं आहे. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, तुम्ही बिघडा ना. त्याच्यासाठीच संताचा जन्म असतो. आणि आपला जन्म याच्यासाठीच असतो की संतांचे चरणरज व्हायचं आणि त्यांनी जे आपल्याला अमृत पाजलेलं आहे ते प्राशन करायचं आणि पचवायचा प्रयत्न करायचा.
की जेणेकरून आपलासुद्धा उद्धार होईल. आणि म्हणून संत संघाला यायचं. आपला उद्धार करून घेण्याची ज्याला तगमग लागलेली आहे त्याने संत संघाला यायचं. 8-10 फटके बसायला लागल्याबरोबर बसले, नको 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 महाराज मी कांदे खातो. महाराज म्हणे ठीक आहे थांब बाबा, कांदे खायला सुरुवात केली. परत 3-4 पहिले कांदे खाल्लेच होते, आणखीन 1-2 कांदे खाल्ल्याबरोबर आणखीन आग झाली अंगामध्ये, कारण पहिल्यांदा होतच होती, वरती चापकाचे फटके बसलेलेच होते, त्यामुळे पूर्णपणे घायल झाला होता. 1-2 आणखीन कांदे खाल्ले, मला महाराज खालीच पडला तो. शक्यच नाही. फार कंठ जळून गेलाय, महाराज खाऊ शकत नाही. महाराज म्हणाले खाऊ शकत नाही तर हे का, चल परत फटक्याला सुरुवात झाली. असं होता होता काही कांदे, काही चापकाचे फटके, काही कांदे, काही चापकाचे फटके, खाता खाता जवळजवळ 20-25 कांदे त्याने खाल्ले आणि फटके पण 20-25 खाल्ले. दोन्ही शिक्षा घेतली आणि एक असा फटका वर्मी लागला, जागच्या जागी खलास. का? ध्येय निश्चित नाही. ज्यांचं जीवनाचं ध्येय निश्चित नाही, बायका मुलं संसार म्हणजे जगराठी आहे ती चालणारच आहे, परंतु इथं आल्यानंतर मला असं काहीतरी सोयीत करून ठेवायचं आहे की मी गेलो तरी मी नावानं अजरामर राहिलो पाहिजे, कारण जाणार शरीर आहे, मी नाही. हा निश्चय पाहिजे. हा निश्चय समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं आहे फिक्स करा. संत संघाला काय येतोय हे फिक्स झालं पाहिजे. जर फिक्स झालं तर तिकडे तंबाखू चोळत बसणार नाही, टायमिंग चुकवणार नाही. आपल्याकडे आदर निर्माण होईल की स्वामी 9 वाजता येतात, संत संघात बसतात आणि आम्ही 9:10 9:15 येतो आणि अध्यक्षाला आणि ह्याला त्याला कारणं सांगतो. नाही ते बघितलं गाडी चुकली हो, ते अमुक झालं, आता घरातून बाहेर पडल्याबरोबर अमुक तमुक माणूस वाटेत भेटला, तो बोलत बसलात, गोंधळ आला, तरी मी सांगतच होतो संत संघाला आमच्या वेळ होईल. फसवताय कुणाला आणि खुलासे कुणाला देत आहे? जर खरीच तगमग तुम्हाला लागली असेल तर वेळच्या वेळी संत संघात या. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण होईल, ज्यावेळी तुमच्या मनाला हे भान निर्माण होईल की आपण मेहरबानी करत नाही, माझं कर्तव्य आहे. माझे गुरु 9 वाजता संत संघामध्ये येऊन टच होतात, त्यांच्या अगोदर 2-3 मिनटं तरी मी उपस्थित असलोच पाहिजे, त्यांचं स्वागत करणं हे माझं काम आहे. असं ज्यावेळी मनाला वाटायला लागेल तेव्हा मला वाटतं ध्येय निश्चित आहे. मग कांदे आणि चाबूक हे खाण्याची गरज नाही भासणार. मला 3 महिने गेले, मला वाईट वाटतं 3 महिने का मी घालवले, पण इकडे आनंदही वाटतो मी माझा जन्म नाही वाया घालवला, मी माझ्या जन्माचं कल्याण केलं, कारण माझं ध्येय निश्चित आहे. आज बघा किती कुणी काही आमिष दाखवली तरी आम्ही ध्येयापासून निश्चित, आमचं ध्येय निश्चित असल्यामुळे इकडे तिकडे कधीच जाणार नाही, वाहत जाणार नाही. म्हणून माणसाचं ध्येय निश्चित पाहिजे. ही कुनिश्चिती आहे ही आपल्या विनाशाकडे आपल्याला घेऊन जाते आणि तेच ताई आपल्याला सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की कुनिश्चिती आपल्याला वाया घालवणार आहे. म्हणून आपण संत संघामध्ये येतोय, जर निश्चित नसेल ध्येय तर वाया जाणार. ताईंकडून परत ऐकूया आपण. असं हे जे दुश्चितपणा आहे हे निश्चितपणा घालवण्यासाठी आपल्याला मौलींनी सांगितलं ना की बाबा आता संत संघाला आले आणि संत संघाला आल्यानंतर आपलं मन एकाग्र झालं पाहिजे. मन एकाग्र झालं की ज्यावरती आपण संत संघात येतो त्यावरती आपल्याला जे सद्गुरू असतात की जेव्हा मार्गदर्शन करत असतात त्या मार्गदर्शनावरती आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे, आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे, त्या सद्गुरूंवरती आपला पूर्ण शरणागती भाव असला पाहिजे, पूर्ण समर्पण भाव असला पाहिजे. आणि अशाच वेळेला आपल्याला काय होतं असतं, ही तर मोक्ष मिळत असतो आणि हे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. ह्या आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठीच हा नरदेह आहे आणि ह्या नरदेहाचं उचित कर्तव्य कर्म करत असताना आताच मौलींनी आपल्याला सांगितलं की संसार प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही आहे. तर एका अभंगामध्ये सांगतात गोरोबा काका की देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. फक्त देह हा प्रपंचाचा दास आहे, तो काम करतच असतात, परंतु ते करत असताना माझं आद्य कर्तव्य कोणतं आहे, मी कोण आहे ह्याची ओळख करून घेणं हे आपलं प्रथम आणि आद्य कर्तव्य आहे. आणि ते जर करून घ्यायचं असले तर आपल्याला सद्गुरूंच्या ठाई सद्गुरूंच्या चरणी आपण नतमस्तक झालं पाहिजे, पूर्ण शरणागती भाव समर्पण भाव केला पाहिजे. आणि असं ज्या वेळेला आपण दृढ श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, कारण विश्वासासारखं ह्या जगात दुसरी दैवी शक्ती नाही असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आणि स्वामी
विवेकानंद सांगतात की या जगामध्ये ज्या महान दिव्य विभूती होऊन गेलेल्या आहेत त्यांना प्रेरणा देणारी जी अंतरशक्ती होती ती म्हणजे आपला आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास केव्हा जागृत होत असतो तर ते एकाग्रतेमुळे. आणि म्हणूनच आपल्या माऊलींनी आपल्याला एक दिव्य संदेश दिलेला आहे की किमान कसा संसार आणि प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जरी समजा आपल्याला यशस्वी करायचं असेल तर त्याला मनाच्या एकाग्रतेची आवश्यकता असते. आणि ही एकाग्रता साधण्यासाठीच आपल्या सगळ्यांचे दुःख ऐकून घेऊन माऊलीने आपल्याला दिव्य संदेश दिला. तो म्हणजे कोणता तर किमान दिवसातून 10 मिनिटं तरी आपल्या मनाला एकाग्रतेचा व्यायाम द्या. आणि हे एकाग्रतेचा ज्या वेळेला आपण व्यायाम देत असतो त्यावेळेला आपल्या मनाचा विकास होत असतो, आपल्याकडे संयम येत असतो, आपल्याकडे प्रगल्भता वाढत असते. आणि मग ही जे काय सद्गुरूंवरचा जो विश्वास असतो तो दृढ होत असतो. आणि हा विश्वासावरतीच आपणाला जो ध्येय जे निश्चित केलेलं असतं ते ध्येय निश्चित आपणाला गाठता येतं. इथं बघा हा जो आत्मज्ञान आहे किंवा जे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे ते केव्हा प्राप्त होईल यावरती उत्तर देत असताना याज्ञवल्क्य ऋषी कठोपनिषदामध्ये जनक राजांना सांगतात की हे बाबा कोणती तयारी लागते मनाची की बाबा आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. त्यावेळेला ते म्हणतात की आत्मा हा कसा आहे हे जाणून जो मनानं शांत होतो, जो इंद्रिय संयमन करतो, जो अंतर्मुख होतो, जो सहनशील बनतो, जो एकाग्रचित्त होतो अशालाच स्वतःच्या अंतर्यामी आत्मदर्शन घडत असतं. आणि हे आत्मदर्शन घडण्यासाठी हे विश्वास जो दृढ श्रद्धा असते ही दृढ श्रद्धा आपल्या सद्गुरूंच्या ठायी असायला हवी. ते कसं ते एका दृष्टांतावरून पाहूया. बघा आपणा सर्वांना माहीत आहे शबरी, ही जी शबरी होती त्यांचे गुरु जे होते ह्या गुरुंनी सांगितलं होतं की बाई ह्या आश्रमामध्ये एक दिवस प्रभू रामचंद्र येणार आहेत. आणि मग ते अनंतामध्ये विलीन झाले. आणि शबरीला फक्त माहीत होतं की गुरुदेवांनी सांगितलेलं होतं की या आश्रमी प्रभू रामचंद्र येणार आहेत. पण तिने असं विचारलंही नव्हते की केव्हा येणार आहेत, तिला तारीख वार वेळ वगैरे काहीही सांगितलेलं नव्हतं. फक्त गुरुदेवांवरती एक विश्वास होता की या आश्रमी एक दिवस प्रभू रामचंद्र येणार. आणि तो दृढ विश्वास तिला काय करत होता तर दक्ष राहायला सांगत होता की अमक्याच दिवशी येणार आहेत असं काही सांगितलेलं नव्हतं. मग प्रभू रामचंद्र केव्हा येतील हे काही माहीत नव्हतं. आणि म्हणून ती नित्य काय करायची तर प्रभू रामचंद्र येण्याचा जो मार्ग असायचा तो मार्ग पाना फुलांनी सजवून ठेवत होती. आणि त्यांच्यासाठी त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी जी काही कंद मुळं फळं वगैरे जे असतात ते आणून ठेवत होते. असं 1-2 दिवस नाही तर तब्बल 80 वर्षाचा काळ जो होता हा तिच्या प्रतीक्षेमध्ये गेला होता. परंतु तिनं चिकाटी सोडलेली नव्हती. आपल्या सद्गुरूंच्या चरणावरचा जो विश्वास होता तो तसूभरसुद्धा ढळू तिने दिलेला नव्हता. आणि अशा त्या विश्वासाला तिच्या या तपश्चर्येला तिच्या या साधनेला एक दिवस फळ आलं आणि प्रभू रामचंद्र तिच्या आश्रमामध्ये आलेले असतात. आणि मग तिच्या आश्रमात आल्यानंतर तिला जो अतिशय अवर्णनीय असा आनंद होत असतो. आणि ती आपणाला म्हणते की खरोखरच मी धन्य झालेले. आणि मग ती सांगते की धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्रीचरणे आश्रमा लागली श्रीचरणे आश्रमा असं म्हणून तिनं स्वतःला धन्यता समजून घेतली. का तर प्रभू रामचंद्र माझ्यासाठी इथंपर्यंत आलेले आहेत. हा तिचा जो दृढ भाव होता तो सद्गुरूंच्यावरती पूर्ण विश्वास होता. आणि त्या विश्वासाला ती पात्र झाली आणि प्रभू रामचंद्राला मार्ग काढत तिच्या आश्रमापर्यंत यावा लागला. भाविको ही जर आपण दृढ श्रद्धा आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी ठेवली तर ते आपणाला सुद्धा त्या मार्गापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याजवळ काय असतो तर विश्वास कमी असतो. म्हणून आपण समर्थ रामदास स्वामी या दासबोधाच्या समासामध्ये सांगतात की संत संघामध्ये गेल्यानंतर आम्हाला आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार मोक्ष केव्हा मिळेल. तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे गुरूंच्या चरणी तू ठेवी तू विश्वास दासांचा दास होई त्याचा. जर तू त्याचा दास झालास त्याचं दास्यत्व स्वीकारलं, कारण दासाला चॉईस नसते, आवडीनिवडी नसतात, शेवटी तो दास आहे. आणि जो मालक सांगेल ते दासांचा दास झालं पाहिजे. समर्थ रामदास स्वामीसुद्धा त्यांचं नाव वेगळं आहे पण त्याने आपल्याला नाव काय घेतलं आहे रामाचा दास. मी कोण आहे रामाचा दास. मोक्ष केव्हा मिळतो गुरूंचा आपल्याला दास होता आलं पाहिजे. ज्यावेळी आपण गुरूंचे शरीरानं मनानं काया वाचा मन म्हणजे वाचेनं सुद्धा त्यांचंच असलं पाहिजे. म्हणजे काय बोलण्यात चालण्यात वागण्यात त्यांचंच असलं पाहिजे. हा त्यांचा नाही आहे असा कुणालाही तीळ मात्र संशय येता कामा नये. इतकं वाचनं त्यांचं असलं पाहिजे. कारण आपल्याला
बोलण्यावरून कळतं हा माणूस कुणाचा आहे. तर समर्थ रामदास स्वामी सांगतात काया, वाचा आणि मन हे 3 गुरुंना अर्पण करा, दासांचे दास व्हा. त्या वाचेनं आपण जरी असलो, काही जण वाचाळस्पती असतात, इतकं काही दाखवतो, अरे मी स्वामींचा उजवा हात आहे. वाचस्पतीचं इथे काम काय नाही, ह्याला वाचाळपती म्हणतात. बोलण्यामध्ये फक्त आहे, कृतीत काहीच नाही. त्या वाचा जशी आहे तसं मनानं सुद्धा आपण त्यांचंच असलं पाहिजे. कालच्या आठवड्याच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलं असाल, ह्याच ताईने एक दृष्टांत दिला होता. सून घरामध्ये काम करत होती आणि सासरा पूजा करत होता. मागच्या आठवड्यातल्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं. आणि सुनेनं सांगितलं की ते बाहेर गेलेत. का तर ती मनानं इतकी देवाशी एकरूप झाली होती, तिला कळत होतं की सासरा पूजा करतच नाही आहे, त्याचं शरीर पूजा करतं आहे. आणि मन तो बैल मेलेला आहे, तो उचलायचा आहे, तो उचलण्यासाठी आता मी कुठे जाऊ वगैरे असा तिच्या सासऱ्याच्या मनामध्ये विचार आला आहे, हे तिला कळत होतं. तेव्हा आपण मनानं देवाची किंवा गुरूंशी एकाग्र असलं पाहिजे. आणि तनानं म्हणजे शरीरानं सुद्धा, हे शरीर त्याचंच आहे, त्याला या शरीराचं काय करायचं ते करू दे. म्हणून तर मी शरीर अर्पण केलं ना गुरुंना. आणि काय सांगितलं की देह आणि मी वेगवेगळे आहोत. देहाचे व्यवहार चालती अलिप्त, हा देह तुला दिलेला आहे. मी जर तुला सर्वस्व अर्पण केलं तर कशाला उपाय करायचे. कुठलाही प्रसंगाला उपाय करण्याची गरज नाही, तुझं तू काय ते ठरव. कारण मी तुला माझा स्वामी मानतो. स्वामी याचा अर्थ मालक. असा भाव ज्यावेळी आपण गुरूंवर पूर्णपणे ठेवू त्यावेळी आपल्याला मोक्ष मिळण्यासाठी घोड्याच्या रिकिबीमध्ये पाऊल ठेवायला जेवढा वेळ लागतो तेवढाही वेळ मोक्ष मिळण्यासाठी लागत नाही. म्हणून मागच्या आठवड्यातल्या प्रवचनामध्ये मी म्हटलं होतं, मी दगडानं 3 महिने घेतले आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी. म्हणजे मी काय फार मोठा पराक्रम केला नाही. 3 महिने म्हणजे खूप झाले. घोड्याच्या रिकिबीमध्ये पाऊल ठेवायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आत्मदर्शनासाठी लागला पाहिजे. तेव्हा हे शक्य आपल्याला फक्त आणि फक्त गुरुकृपेमुळे होईल. म्हणून अशीच आपल्यावर गुरूंची कृपा राहू दे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी आपण राजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.